एक्सप्लोर इंडिया विथ उमामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. उत्तराखंडला जाताना मी एकटीचे विचार करून मी ट्रेनचा प्रवास टाळला आणि विमानाने गेले. विमान जरा मिळणं अवघड होतं, पण ठीक आहे, म्हणजे भेटून गेलं चीप रेटमध्ये. त्यानंतर दिल्लीपासून मी कॅब केली आणि रात्री नैनितालला पोहोचली. रात्रीचे नैनिताल खूप सुंदर दिसतं. तिथे गेल्यानंतर थोडी पेटपूजाही करणं महत्त्वाचं होतं. तिथलं जे फूड आहे ते ऑसम आहे. त्यानंतर मी सकाळी उठून बघितलं तर खिडकीच्या बाहेरच लोक अगदी तलावामध्ये मस्त बोटिंग करतायत. मलाही राहावलं नाही, थोडेसे ग्लिम्स घेतले आणि पटकन रेडी होऊन मीही बोटिंग करायला निघाली. इथे मंकीज खूप आहे, त्यामुळे त्यांच्यापासून जरा जपून. त्यानंतर बोटिंग करताना मला एक जाणवलं की आपल्या आजूबाजूला पूर्णतः डोंगर आहे आणि हा तलाव मस्त मध्ये आहे. इथले जे घरं आहे ना ते एकदम असे सिड्यांसारखे, म्हणजे एकावर एक एकावर एक एकावर एक असे रचलेले आहेत. हे जे समोर तुम्हाला दिसतंय ते नैनादेवी टेम्पल आहे. मला इथलं जे आर्किटेक्चर आहे ते इतकं आवडलंय, म्हणजे खूप सुंदर. हे जे मंदिर आहे हे 51 शक्तिपीठापैकी एक असलेलं नैनादेवीचं मंदिर आहे. इथे देवी सतीचे 2 नेत्र पडलेले आहेत. तुम्ही कधी गेला आहात की नैनितालला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि जर नसेल गेला तर नक्की जा प्लीज. आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट